ऑगस्ट महिना सुरू झालाय म्हणजे पावसाळ्याचा तिसरा महिना. त्यात आखाड सुरू आहे. आत्ता कुठं पावसानं जोर पकडलाय. खिडकीजवळ टेबल टाकून बसावं, गुलाम अलींची गझल लावावी, उगाच जुन्या आठवणी उकरून काढाव्यात आणि सौमित्रची एखादी कविता ऐकावी. सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रश्नाचं हे उत्तर होतं. आता या सुखात मिठाचा खडा टाकतो, कारण मैफिल सजली असली तरी त्यात ओळमंक नसणारे. बरे ठीक आहे, पहिल्या पगाराचे दिवस आठवू, सॉरी बॉस, अँटिक्विटी सुद्धा नसणारे. बरं, कॉलेजमध्ये असताना खबडिंग डाव करून नियोजन करायचो ते दिवस आठवू, हार्ड लक, आरसी मॅकडोल्स पण नसणार आहे. इतके दिवस ओल्डमंक आउट ऑफ स्टॉक होती, बंद झाल्याच्या अफवा होत्या. आपण होईल सुरू, काहीतरी प्रॉब्लेम असेल, उगाच का बंद करतील, दिल को खुश रखने को गालिब एक खयाल अच्छा है या झोन मध्ये होतो. अशातच बातमी फुटली बंदीची. FSSAI ने रम आणि विस्की ब्रँडच्या विशिष्ट उत्पादनांवर कारवाई केली आहे. त्यामुळे ही विशिष्ट उत्पादनं मार्केटमध्ये मिळणार नाहीत. दारूच्या बाटलीला विशिष्ट उत्पादन हा शब्द वापरायला भारी वाटतंय, पण आपला ब्रँड मिळणार नाही हे बघून शौकीनांची अवस्था बिकट होणार आहे. त्याच बिकट अवस्थेचा उतारा म्हणून हा व्हिडिओ बघा. कुठले ब्रँड्स का, कशासाठी आणि कधीपर्यंत बंद झालेत तेच सांगतो. नमस्कार, मी अजूनही फक्त कोमट पाणीच पिणारा चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल बिडू. आता FSSAI म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कारवाईचा निर्णय आत्ता जाहीर केला असला तरी कारवाईची सुरुवात मागच्याच महिन्यात झाली होती. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात एक बातमी आली होती. त्यानुसार रम या नावाने कुठलेही प्रॉडक्ट विकताना त्यात रमच्या कॅरेक्टरिस्टिक्स, अरोमा आहे का हे तपासलं जाईल. त्याला येणारा फ्लेवर हा फर्मेंटेशन होऊन आला आहे का हे तपासलं जाईल. जर हा फ्लेवर फक्त ऍड केला जात असेल तर नुसतं रम लिहिता येणार नाही, फ्लेवर्ड रम लिहावं लागेल. असे आदेश FSSAI कडून देण्यात येतील आणि ओल्डमंक आणि इतर ब्रँड्सला आपलं लेबल चेंज करावं लागेल असं सांगण्यात येत होतं. त्यामुळे मागचा महिना ओल्डमंक शिवायच गेला आणि मग या महिन्यात बातमी आली ओल्डमंकच्या काही विशिष्ट उत्पादनांवर बंदी घालण्यात आल्याची. पण आपल्या ग्लासात जशी फक्त ओल्डमंक पडत नाही तशीच FSSAIच्या पट्ट्यात एकटी ओल्डमंक आलेली नाही, तर मध्य प्रदेशमधल्या युनायटेड स्पिरिट्सच्या प्लांटमध्ये बनणारी अँटिक्विटी ब्लू विस्की आणि रॉयल चॅलेंज विस्की, मध्य प्रदेशच्या इनब्रू बेवरेजेसमध्ये बनणारी बॅक पायपर डिलक्स विस्की आणि ओल्ड कास्ट डिलक्स XXX रम, महाराष्ट्रातल्या मोहन रॉकी स्प्रिंग वॉटरच्या प्लांटमध्ये तयार होणारे ओल्डमंकचे 3 व्हेरियंट्स यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आता प्रश्न पडतो, बंदी का घालण्यात आली? तर FSSAI ने या प्रॉडक्ट्सवर काही टेस्ट केल्या आणि त्यात त्यांना चुकीचे किंवा नियमबाह्य प्रकार आढळले. लॅब टेस्ट केल्यानंतर या विशिष्ट उत्पादनांवर ताशेरे ओढण्यात आले. बंदी घालण्याची कारणं काय सांगण्यात आली? तर या ब्रँड्सने आपल्या प्रॉडक्ट्समध्ये फ्लेवर टाकले. रम बनवण्यासाठी रमचा फ्लेवर टाकला, विस्की बनवण्यासाठी विस्कीचा फ्लेवर टाकला. मूळ पदार्थांपासून हे प्रॉडक्ट्स बनवण्याऐवजी त्यात आर्टिफिशियल फ्लेवर्स टाकले. फ्लेवर टाकल्यामुळे रम किंवा विस्कीचा विशिष्ट गंध, चव या प्रॉडक्ट्सला मिळालीच नाही. मळी वापरून रम किंवा माल्ट वापरून विस्की बनवण्याऐवजी फ्लेवर टाकला. प्रॉडक्ट्स कशापासून बनवले आहेत याचा उल्लेख स्टिकरवर केला नाही. त्यामुळे हे प्रॉडक्ट्स रम फ्लेवर्ड स्पिरिट किंवा विस्की फ्लेवर्ड स्पिरिट म्हणून विकायला हवे होते. ज्या प्रॉडक्ट्सच्या विक्रीवर बंदी घातली आहे ते प्रॉडक्ट्स दिशाभूल करणारे आहेतच, पण ते सुमार दर्जाचे सुद्धा आहेत असं FSSAI ने बंदी घालताना स्पष्ट केलंय. जर बंदीची कारणं डोक्यावरून गेली असतील तर थोडक्यात सांगतो. रम मळीपासून बनवतात, पण FSSAIचं म्हणणं आहे आम्ही लॅबमध्ये टेस्ट केलेल्या रममध्ये मळीच नाहीये, त्यात टाकलाय फ्लेवर, रमचा फ्लेवर. अशी कोणतीही आंतरराष्ट्रीय स्तरावरची मान्यताप्राप्त उत्पादन पद्धत अस्तित्वात नाही ज्यामध्ये रममध्ये रमचा फ्लेवर किंवा विस्कीमध्ये विस्कीचा फ्लेवर मिसळला जातो. याआधी पण FSSAI ने लेबलवर 7 वर्ष जुनी रम असं लिहिता तर खरंच रम किती वर्ष जुनी आहे याची चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं. पण आता त्यांच्या कारवाईत रम आणि विस्की फ्लेवर टाकून बनवत असल्याचं स्पष्ट झाल्यानं पिणाऱ्यांना चुना प्रोमॅक्स लागलेला आहे. पिणाऱ्यांनी पिताना क्वांटिटीमध्ये तडजोड केली नसली तरी पाजणाऱ्यांनी क्वालिटीमध्ये केली आहे. नाद करता काय हे म्हणायचा अधिकार FSSAI कडे गेलाय. आता दुसरा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न, बंदी कुठे कुठे आहे? तर टेस्टमध्ये काही ठराविक ठिकाणी बनवलेले ठराविक प्रॉडक्ट्सच दोषी आढळले. म्हणजे महाराष्ट्रातल्या मोहन रॉकी स्प्रिंग वॉटरच्या प्लांटमध्ये तयार होणारे ओल्डमंकचे 3 व्हेरियंट्स, मध्य प्रदेशमध्ये तयार होणारी रॉयल चॅलेंज विस्की. त्यामुळे फक्त याच भागात बनणारे प्रॉडक्ट्स विकायला बंदी आहे. फक्त याच भागांमध्ये हे प्रॉडक्ट्स विकायला बंदी आहे.
की सरसकट विक्रीवरच बंदी आली आहे हे स्पष्ट नाही, पण याचा परिणाम एकच दिसणार आहे. ज्या प्रॉडक्टचा उल्लेख करण्यात आलाय किंवा ज्या प्रॉडक्ट्सवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे ते प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये दिसणार नाहीत. बरं, काही माध्यम संस्थांनी संबंधित कंपन्यांशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. साहजिकच बंदी का घातली, कोणावर घातली हे स्पष्ट झालं असलं तरी कधीपर्यंत घातली हे नक्की नाही. आता याचा अर्थ इथून पुढे ओल्ड मंक आणि इतर ब्रँड मिळणारच नाही असं होतं का? तर नाही. एवढं हर्ट करतील होय. जिथल्या प्रोडक्शनमध्ये त्रुटी आढळल्या आहेत तिथल्या प्रोडक्शनला ब्रेक लागू शकतो आणि ज्या गोष्टी फ्लॅग झाल्या आहेत त्या बदलल्या जाऊ शकतात. पण हा एक आहे, जर इन्ग्रेडियंट्स बदलले तर लेबल चेंज होणार आणि लेबल चेंज करायचं म्हणलं तर लायसन्स प्रोसेसला वेळ लागणार. याचाच अर्थ आउट ऑफ स्टॉक राहण्याचा काळ वाढणार. त्यात या कारवाईनंतर आणखी एक चर्चा सुरू झाली, स्वस्तातले ब्रँड टार्गेट केल्याची. ओल्ड मंक, बॅकपायपर, आरसीसी, अँटिक्विटी ब्लू हे सगळे स्वस्त ब्रँड. आता वाटेल तशी जाहिरात मोठे ब्रँड सुद्धा करतात की, मग त्यांची चौकशी झाली नाही का? या स्वस्त ब्रँडची मार्केटमधली ताकद मोठी आहे, ती ताकद मोडायला हा खेळ सुरू आहे का अशी चर्चा आहे. पण FSSAI ने बऱ्यापैकी सगळ्या छोट्या मोठ्या ब्रँड्सला रडारवर घेतल्याची बातमी जुलैच्या पहिल्या आठवड्यात आली होती. आता मोठे ब्रँड्स महाग असतात ते उगाच नाही, त्यामुळे त्यांनी फ्लेवर्स न टाकता ऑथेंटिक मटेरियल वापरला असेल म्हणून तर पिताना क्लास जाणवतो असं पिणारे सांगतात. बाकी ओल्ड मंक मिळत नाहीये कारण मळी इथेनॉल बनवायला वापरतायत असा भाबडा विचार करणाऱ्यांना आपण जल्दी द लेट झाल्याची फिलिंग आली असेल. पण सध्या दिलासा एवढाच आहे की ओल्ड मंक किंवा इतर ब्रँड्स मिळणं कायमचं बंद होणार नाही. फैज अहमद फैज म्हणून गेलेतच, लंबी है गम की शाम मगर शाम ही तो है.